हॅलो, तर आज आम्ही आलो होतो इस्कॉन टेम्पलला, जे की आपल्या कल्याणपासून अगदी 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर इथे येण्यासाठी तुम्ही कल्याणवरनं सुद्धा येऊ शकता, त्याचबरोबर अंबरनाथवरनं येऊ शकता. परंतु माझ्या मते ट्रेनने येण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच्या बाईकने किंवा स्वतःच्या गाडीने जर आलात तर ते बेटर होईल. कारण हे जे मंदिर आहे ते एकदम असं एका गावाच्या मध्ये बसलेलं आहे, त्यामुळे स्वतःच्या गाडीने आला तर ते बेटर असणार आहे. तर हे अगदी नेवाळी नाक्यापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावरती आहे. तर मंदिर खूप सुंदर आहे, खूप भव्य दिव्य आहे. बाहेरून सुद्धा मंदिर खूप छान दिसतं आणि एकदमच रस्त्याने येतानाच तुम्हाला मंदिर हे डायरेक्टली म्हणजे त्याचा झेंडा वगैरे दिसतो. त्याचबरोबर इथे आतमध्ये जर आला तर वरती जाण्यासाठी जिना आहे. वरती गेलं तर प्रत्येक भिंतीवरती कृष्णाने ज्या काही लीला केलेल्या आहे त्याचे ते प्रत्येकाचं कोरीव कामामध्ये केलेलं आहे. छानपैकी अशी कलाकृती केलेली आहे. त्याचबरोबर वरनही जर पाहिलं तर राधाकृष्णाच्या मूर्ती दिसतात आपल्याला. खूप छान अशा प्रसन्न मूर्ती आहे दोन्ही सुद्धा इथे पाहिलं तर. आणि रविवारी वगैरे असेल तर इथे थोडीशी गर्दी असते, पण इतर वेळी खूप शांतता असते आणि मंदिर तर खूप एकदम मस्त आहे. तर मग आता तुम्हालाही इस्कॉन टेम्पलला भेट देण्यासाठी मुंबई किंवा नवी मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या कल्याणच्या आणि अंबरनाथच्या अगदी मधोमध असतील ह्या मंदिराला. मग तुम्ही कधी भेट देताय नक्की कमेंट करून सांगा.